दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत आंदोलनाची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विविध आंदोलनांबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। सोनम वांगचुक यांनी आंदोलन स्थगित केल्याचे सांगत सरकारने मागण्यांवर कार्यवाही सुरू केली असून आता आंदोलन सुरू ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी कमिटमेंट केली होती IT पार्क सोलापूरला, त्या निमित्तानं त्यांच्या नेतृत्वाखाली आता IT पार्क उभा राहतोय आणि त्यामुळे त्यासाठी लागणारी जागा आता आपण विनामूल्य MIDCला हस्तांतर केलेली आहे। मला वाटतं बऱ्याच दिवसाची सोलापूरकरांची मागणी पूर्ण होते, त्याचा आम्हाला आनंद आहे। मी काल त्याच्यावर बोलताना सांगितलं की आता ज्या हेतूसाठी आंदोलन सुरू झालं होतं, श्री वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं, त्यांनी आता स्थगित केलं होतं। सरकारने बहुतांशी त्यांच्या मागण्या संदर्भात आता कार्यवाही सुरू केली। काही बाबतीमध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे कार्यवाहीबद्दल। आता दुर्दैवानं ज्या हेतूसाठी आंदोलन होतं त्याचा जर आता हेतू संपलेला आहे, वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, आता हे आंदोलन सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही। परंतु मी काल माझी भूमिका स्पष्ट केली की विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्या काय मागण्या आहे, सरकार नेहमी सांगतं आमची दारं खुली चर्चेला आहे। परंतु दुर्दैवानं आज त्या विद्यार्थ्यांच्या आडून काही देशविरोधी प्रवृत्ती आता शिरत आहेत। काही राजकीय पक्ष आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत। विद्यार्थी आंदोलकांना माझी या निमित्ताने मी काल आवाहन केलं की ही सगळी जी राजकीय पक्ष आज आपल्या स्वतःच्या अस्तित्व झरपड करू पाहत आहेत तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून, त्यांना पहिल्यांदा बाजूला करा। विखे पाटील म्हणाले, सुरुवातीला हे आंदोलन पक्षविरहित होते, मात्र आता काही राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत। विद्यार्थ्यांच्या आडून देशविरोधी प्रवृत्ती काम करत असून आंदोलनात पाकिस्तान तसेच कलम 370 संदर्भातील घोषणाही देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हिताचे राहिले नसल्याचे ते म्हणाले। आज जे आंदोलनामध्ये जे आज पाकिस्तानच्या गोष्टी दिल्या जातात, 370 कलम जे आपण रद्द केले ते पूरत करण्याबद्दलचं त्या घोषणा होत आहेत। आज घोषणा देणारे कोण आहे त्या आंदोलनामध्ये? आज म्हणून म्हटलं की हे आता आंदोलन पूर्णतः भरकटलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे त्या सरकारला, ते राज ठाकरे नेहमीच बोलतात, त्यामुळे त्यांचं कोणी गांभीर्याने घेत नाही। म्हणून आज त्या शेवटी जेव्हा एकत्र यावं लागलं, एकत्र येऊनही दुरावस्था झाली त्यांच्या पक्षाची, आता म्हणून त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे। लोक जर तुम्हाला बाजूला करताय तर तुम्ही कोणाला बाजू करणार आहात? ते आता पहा ना, किती पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले, दगड आले कुठून? आज वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी ज्या पद्धतीने आज गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत, आंदोलन हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न कोण करतंय? ही जी घुसखोरी आंदोलन झालेली आहे, मग त्याच्यामध्ये पोलीस असतील, पत्रकार मंडळी असतील, त्यांना सुद्धा आज त्या पद्धतीने धक्काबुक्की होते, म्हणून आंदोलन भरकटलेलं आता आहे। विद्यार्थी हिताचं आंदोलन राहिलेलं नाहीये। मला वाटतं त्या वांगचुकांनी आता उपोषण सोडल्यामुळे सरकार आता स्वतः माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की आम्ही आता याच्यात उच्चस्तरीय चौकशी करू, CBI इन्क्वायरी सुरू झाली, उच्चस्तम चौकशी करून हे सगळे दोषी असतील, NIT मध्ये याच्यावर कारवाई करू। मग अजून काय केलं पाहिजे सरकारने? आंदोलनादरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाली असून अनेक जखमी झाल्याचे सांगत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी राज ठाकरे आणि मुंबईतील मोर्चांबाबत बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली।